हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत करते तुमचं. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. तर आता तुम्ही म्हणत असाल ह्या कोण आहे? तर ही आहे माझी मैत्रीण आणि ही त्यांच्या मैत्रिणीची मुलगी आणि आम्ही अशा तिघाजणी गेलो होतो मस्तपैकी शॉपिंग करायला. आमच्या आहे ना तालुक्यामध्ये द्वारकाधीशचं एक सेंटर आहे, साडी सेंटर. खूप सुंदर असं दुकान आहे ते. तर त्या दुकानामध्ये साड्यांचा सेल चालू होता, मान्सून सेल. हे बघा, हे नाव आहे. तर ह्याच्या भरपूर साऱ्या ब्रँचेस आहेत. तर तशीच ही ब्रँचसुद्धा आमच्या इथे आमच्या तालुक्यालासुद्धा आहे. तर आम्ही तिघीजणी मस्तपैकी पावसामध्ये शॉपिंग करायला गेलो होतो. तर हा माझा तिसरा दिवस होता शॉपिंगचा, कारण की ह्यांच्या अगोदरसुद्धा मी 2 दिवस अगोदर पण आले होते. पहिल्या दिवशी माझ्या वहिनीसोबत आले होते. तिच्यासोबत पण भरपूर अशा साड्या वगैरे आम्ही बघितल्या, मस्तपैकी शॉपिंग केली. त्या दिवशी 2-2.5 हजाराची शॉपिंग झाली असेल माझी. आणि त्याच्यानंतर मग मी ह्यांना सांगितल्यावरती त्या म्हटल्या की मग तुम्ही पण सोबत चला आमच्या, म्हणून मी आज त्यांच्यासोबतसुद्धा आले. आणि मधल्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशीसुद्धा मी आले होते. तर मला कैचीला धार लावायची होती माझ्या. तर म्हटलं जाता जाता आज परत जाऊन बघू काय आलं असेल तर, म्हणून आम्ही त्या दिवशीसुद्धा गेलो होतो. आणि आता आज हा तिसरा दिवस आहे माझा शॉपिंगचा, त्याच दुकानात यायचा. तर मस्तपैकी आम्ही शॉपिंग वगैरे केली आणि बाहेर पाऊस सुरू होता, त्याच्यामुळे आम्हाला नाश्ता आणि चहा करावाच लागला, कारण की पावसामध्ये निघायला जमलं नसतं. तर जेव्हा मग आम्ही शॉपिंग वगैरे केली आणि निघलो, तर गाड्या काही थांबायला तयार नव्हत्या. कशीबशी ही रिक्षा मिळाली. त्या रिक्षामध्ये ह्या मावशी बसलेल्या, ज्या तुम्हाला आता हिरव्या कलरचा ब्लाऊज घातलेला दिसल्या त्या मावशी. तर त्या मावशी दिसल्यात बसलेल्या. त्यांनी आम्हाला त्यांची रिक्षा शेअर करायला दिली. तर बिचाऱ्या अशा दामडूम करून बसल्या एकदम अशा, नाही का. आणि मी ह्या माझ्या मैत्रिणी आहेत, अश्विनीताई मैत्रिणी आहेत, त्यांच्या मांडीवर मी बसले. बघा, 60 किलोची बाई मी त्यांच्या मांडीवरती बसून आले. त्यांच्या मनातल्या मनात काय जीव होत असेल देव जाणे, की त्यांनी अख्खं 7-8 किलोमीटर मला मांडीवर बसवून आणलं त्यांनी. आणि हे रिक्षावाले दादा, तुम्हाला खरंच सांगते, रिक्षावाला दादा एवढा प्रामाणिक दादा होते हे. कारण आम्ही जेव्हा आम्ही तालुक्याला जात होतो, तेव्हा आम्ही 50-50 रुपये इथपर्यंत यायसाठी आम्ही 50-50 रुपये दिले. आणि आता असंच ठरवलं जाताना सांगायचं नाही रिक्षावाल्यांना दादाला की आम्ही एवढे एवढे पैसे देऊन आलो म्हणून. तर त्यांना आम्ही सहज विचारलं की दादा आता तुम्ही किती रुपये घेणार? तर ते म्हटले ताई किलोमीटरप्रमाणे आम्ही पैसे घेतो. तर 1 किलोमीटरचे 30 रुपये होतात. असं म्हणून म्हणजे किलोमीटरप्रमाणे घेतो असं, म्हणजे ते आता ओला उबेर असतं ना, त्याच्या हिशोबाने. पण ते दादा म्हटले की आता मी ओला उबेरवर नाही अजून जॉईन व्हायचं आहे, मी फक्त चाललोय तिकडे, त्याच्यामुळे मी तुम्हाला आता 30 रुपयातच घेऊन जाणार. आम्हाला एवढा आनंद झाला. मी त्या दादांना म्हटलं, दादा तुम्ही किती प्रामाणिक आहेत खरंच. आम्ही मगाशी येताना 50 रुपये देऊन आलो इथल्या इथं, म्हणजे आम्ही 2 रिक्षा चेंज करत आलो होतो, त्याच्यामुळे आम्ही 50-50 रुपये देऊन आलो. आणि ह्या दादांनी आम्हाला फक्त 30 रुपयामध्ये तालुक्यापासून आमच्या गावापर्यंत फक्त 30 रुपयामध्ये आणलं त्यांनी. तर आमचं मग असं मस्त बोलाबोली सुरू झाली, ओळखा वगैरे, आमचं गाव कुठलं, तुमचं गाव कोणतं. आणि आम्ही तिघी तर एकाच जवळजवळ, आता मी चंद्रपूरची आहे, तर ज्या अश्विनीता आहेत त्या वर्धाच्या आहेत, आणि ह्या ताई आहेत त्या इकडल्या ज्या मुलीला मांडीवर घेऊन बसल्यात त्या आहेत भंडाऱ्याच्या. आम्ही अशाच आजूबाजूच्या जवळपासचेच आहोत, फक्त आता इथं एकत्र राहतो त्याच्यामुळे आमच्या ओळख्याने आमची मैत्री. तर त्या मावशीसुद्धा मग आम्हाला बोलायला लागल्या की तुम्ही कुठल्या वगैरे असं तसं. मग आमच्या इकडच्या तिकडच्या ओळख्या चालू झाल्या, आमच्याकडं काय पिकतं, कुठलं धान्य पिकतं आणि ते किती दिवस राहतं, किंवा कोणाला किती एकर शेती आहे. मग अंगपायाचं दुखणं हे ते सुरू झालं. त्या मावशी गेल्या होत्या एका दवाखान्यामध्ये, जे हाडांचे डॉक्टर आहेत, आणि ते हाडांचे डॉक्टर असल्यामुळे मग काय फायदा होतो वगैरे त्या सांगू लागल्या. आणि मग त्यांनी सीट पण दिली होती बिचाऱ्या आम्हाला बसायसाठी, म्हणजे त्यांची जी पर्सनल रिक्षा होती त्यांनी आम्हाला शेअर करायला दिली होती. त्याच्यामुळे मग आमच्या गप्पा मस्तपैकी रंगत आल्या होत्या. आणि तेवढ्यातच मग आमचं काही लगेच गाव जवळच असल्यामुळे लगेच गाव पण आलं आमचं. तर अशी आजचा दिवस जो होता शॉपिंगचा, इतका मस्त आणि इतका सुंदर गेला होता, काही सांगायलाच नको. त्यांना मी विचारत होते, ताई माझं वजन होतं आहे का हो जास्त? मग त्या म्हणू लागल्या, नाही तुम्ही हलक्या फुलक्याच आहे, पण माझं खरं सांगायचं 60-63 किलो वजन आहे. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.